खेळते वाटते, गुथली बॉलात. चल मी पटकन जाऊन येतो. खुशी बॉल बॉल खेळा. बॉल खेळा. चल गुतेला ये तू पटकन जाऊ. पोरगी काढा राहिली. मोहिनी नाही का खोलीत? मोहिनी बाई बाई मागं सरक बापा, पडशील ना. हो मी देतो बॉल. सरक मागे. मोहिनी नानीत गेली वाटते. सांग पोरीला एकटीला पलंगावर बसून दिलं. तिले म्हणतो ना एकले बसून नको तुझे पलंगावर, खाली सोडा लेकराले, खाली खेळते. पलंगावर पडलं की नाही डोकं फुटत काय? मी माय ना खरं लस करते निरा. आची बसा बापा, पडली असती ना. मोहिनी माय ना नेत नाही वाटते. कुठे गेली तुझी माय? हो खेळ बॉल बॉल खेळते बाई. खेळ बा. सांग बरं झालं आली मी, आता लेकरू पडलो असता आता. मोहिनी मोहिनी वा. हो मोहिनी बाई. मोहिनी नानीत आहे का? बाई नाही खोलीतच नाही ती बाई. मला वाटलं खोलीत आहे का. पोरगी एकटीच दिसली होती. साजरी काठावर आली ती पोरगी म्हणून आली मी. मोहिनी नाही बाई होती. मला ते खाली गेली ते कायले. सांगा तर लेकराला एकटी टाकून कुठे गेली? इतकं कोणतं अर्जंटचं काम आलं? पोरीला खाली कोण नाही घेऊन गेली? सांग बरं झालं तुम्ही आल्या नाही तर असं लेकरू पडलं असतं की नाही. काय करा माया बायाचं. हो ना. अरे आजी आली का? काय मोहिनी पोरीला टाकून कुठे गेलती तो? अवाई काही नाही. ते मला आठवलं, त्या बॉटल धुतल्या ना मी शिल्लकच्या, आणि त्या उन्हात तशाच होत्या, भरून ठेवायच्याच राहिल्या त्या फ्रीज मध्ये, म्हणून भरून ठेवायला गेली होती. काऊन काय झालं? पोरीला एकलं टाकून मग तिला घेऊन जायला लागत होतं खाली, नाही तर मला आवाज द्यायला लागत होता, बाईला आवाज द्यायला लागत होता. पळत होती म्हणलं आता पोरगी. आलती साजरी काठावर ते बॉल बॉल करत. अरे आई मला काय वाटलं ती खेळून राहिली बॉल सोबत. म्हटलं पटकन जातो, बॉटला भरतो आणि फ्रीज मध्ये ठेवून चालली येतो पटकन. असं हलगर्जीपणा करू नये बाई मोहिनी. मग ते अर्जंट आहे काय? कोणाला सांगा लागत होतं, नाही तर मग लेकराला घेऊन जा, त्याला निजू द्या. एक बस खेळून राहिली, खाली ठेवा. पलंगावर बसून त्याला चालली जातं. काय करते बाई आल्या? नाही तर उन्हाच्या पायरी लेकरू पडलं तर किती लढते. तसंच तर अदमुस होते उन्हाच्या टाइमले. हो बा हो खेळ खेळ बाई बॉल खेळते. खेळ मा. बरं मी काय म्हणतो ते तुले, ते त्या पापडावालीला फोन लाव बरं. तिचा नंबर आहे ना तू अजून? हो का बरं. आपले तर झाले ना. आपले झाले, पण म्हणलं मंदासाठी करतो 4 किलोचे पापड. येऊन राहिले ते तिच्या जेठाच्या पोराचं बारसं आहे, त्याचा फोन आलता. येऊन राहिले ते इकडे, तर मग येते तर घेऊन जाते. मग गाडी किती राहिली तर तशी काही ते तिकडे करत नाही. इकडचं पाकिट आणू खाते. त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्या घरचे साजरे दिले आहे ना मस्त. काही जाडे नाहीत, काही पतले नाहीत, काही रट नाहीत झाले, लालही नाहीत होऊन राहिले, साजरे होऊन राहिले. मशीनचे पापड करून आणले तर म्हणलं मंदासाठी बी करून घेतो 4 किलोची. सांगलं माहिती सासऱ्याला दयाना म्हणून. दयान लागेल रामबंधूचे पाकिट मसाल्याची. ते सांगलं माहिती येईल. फक्त तुझे फोन लाव आणि ती तिची तारीख घे माय, कोणत्या दिवशी या लागते काय या लागते तर करून आणतो म्हटलं. बरं चालते ना. मी फोन लावीन त्या ताईला, विचारीन. म्हणता ताई कधी येऊन राहिला? मग आता 1-2 दिवसात येऊन राहिली. तर ते कार्यक्रम आहे म्हणे का बारशाचा पोराचा. हो ना हो, सांगितलं होतं ताईनं मला. मागे फोन आला तेव्हा सांगितलं होतं. का हो मोहिनी? मग आता आपल्याला बाई तिळाचंही न्याय लागेल नाही? हो आई, त्या का दूर आहेत का? त्याची सख्खी जेठाणी आहे ना, तर न्यास लागेल. तेच म्हणलं म्या, बाई तिळा न्या लागेल आता काही ना काही. नाही सोनं तर बाई लय महाग झालं बाई. आता सोन्याचं तर काही नाही म्हटलं म्हणजे धावकच पडते माय बाई. 1 ग्रामचं म्हटलं तरी किती महाग झालं बाई सोनं. आणि चांदीचं न्याव का? मग चांदीचे जे म्हटलं हातातले बिल्ले न्याव नाही, साजरं नाही लागणार का? असं वाटेन की माय इतक्या जवळचे लागे चांदीचं आणलं सोनं नाही आणलं उत्सव. तसंही व्हायचं वय माय नाही का? पैसे देऊन द्या हातात, हे घे बाबा तो मनानं काही बी घे लेकराले असं म्हणून. आई आता ते तुम्ही ठरवा ना. नाही तर म्हणता ताईसोबत बोलून घ्या. कसं जवळचं काम आहे, चांगलं नाही वाटणार. तसं काही नाही आई. बाळंतिळ्याचे आहेत ना माझ्याजवळ. बाळंतिळे आहेत ना आता. आनंदाचे खुशीचे बाळंतिळे आहेतच. कशाला दुसरं काही करून आणायला लागते. हेच दे जा. ते कळ्या घरातच लय मजुरी जाते आणि हे काय मोडल्यानं घटे येते. त्याच्यापेक्षा आपला कार्यक्रम भागते दुसरं करून आणल्यापेक्षा. साडी बिडी काय ते मग आण जा तसं. नाही तर आहेत माझ्याजवळ साड्या, तुम्ही जमून सांगत. कारण आता बाळंतिळेच्या वेळेस खूप साऱ्या साड्या आल्या. बाळंतिळे आहेत. येईले ड्रेसही आले होते. येईन काही शिवलाय नाही कोणाचे ड्रेस असं म्हणतं काय? थांब मग मी आता सासऱ्या संग बोलतो ना, विचारून घेतो ना माय. का काही विचारायला पुरत नाही. हे बाय साडी ड्रेस तरी काढून ठेव. साजरा काढजो मायला, हलका नको काढू.
लय हलका साजरा लागणार नाही, काय लय दूरचं नाही न ते. मंदाचे सख्खेच आहेत ना, त्याच्यानं साजरी साडी आणि एक साजरा ड्रेस पीस काढून ठेवजो. एक परी दुपट आहे माझं, नारायगिरी आणला ते दुकानातून. आणि म्हणलं ते बायतीला मग अर्ध्या ग्रामची खाली असला चालते. काही फरक नाही पडत. उचा गोमगी मशीन तर आहे ताई, मी तुम्हाला दाखवून देतो, मग तुम्ही त्यातला कोणताही घ्या. आहेत सगळ्याच प्रकारचे, आता मोजलेले थोडी आहेत, समजा येलच आहेत ती, समजतेच आपल्याला अंदाज. ओ माय अंगठी आहे नाही बाई, मंदाच्या जेठानीच्या पोराचं बारसं आहे, आपल्याला बाळजीला न्यास लागेल ना बाई, आपल्याला फोन करतीनच, मग जास्त लागते कार्यक्रमाला. आता पुरीच्याच घरचा कार्यक्रम म्हटला म्हणजे, आणि बारशाच्या कार्यक्रमाला रिकाम्या हाताने जाणं साजरं लागते का, काही ना काही न्यास लागते. तर म्हणलं बायतील्याची सोय. हो बाई हो, मग हाय म्हणते ना ते तिच्याजवळ, मग काय विकत आणा लागते, घरी असल्यावर फालतू विकत आणणं. हाय म्हणते ना ते, पाहून घ्या तुम्ही कोणता द्यायचा काय आणि द्या. बरं काढजो बरं, मग कोणते आहेत ते तर मग दाखवजो बरं मला. मग आणि ड्रेस ते तर आहेच ना, मग काही घर नाही. ते सोन्याचं दाखव फक्त, काय काय आहे तर. लय जाडजूड काय करता घेऊन, सोनं किती महाग झालं माय. द्यायला काही नाही, पण आता महाग लय झालं ना सोनं, मन आहे कचकते आपलं. तू म्हणशील काय तर, मी तर सासऱ्याला चहा करून देतो. काढ बरं ती कुठे आहेत, मग दाखव बरं मला, मग पाहता आहे ते. मग पुरली होती लय ऊन आहे, मला पहिले सायकल पंक्चर टाका लागेल का ना, कले नाही केलेल्या का ना पाहा लागेल. सायकलला फरक पडते, बाद जाते माणूस घरी. हे उन्हाचं लय ऊन तपून राहिलं लेख. अरे का ओ मुरली भाऊ, कुकडे हिंडून राहिले उन्हाशी अरे उमेश भाऊ बोला. काय नाही बा, घरी चाललो होतो बा, बाजारा गेलतो. दिसलाच थायला गेला, दिसलाच बरं येईल. लय दिस झाले दिसलेच नाही. आमचं गाव सोडलं वाटतं तुम्ही, काही एवढ्या दिसले नाही पोंगे गिंगे घेऊन. ते दुकानवाल्या सांग नाही हे आठवणी आता, जसं दुकानात त्या याच्या दुकानात ठेवत तुम्ही जाधवच्या, तर आता ठेवत ना का? नाही ते 4-5 महिने झाले ते दुकान नाही म्हणे, तो कटत नाहीत म्हणे. मग म्हटलं राहिलं का, जबरदस्ती थोडी आहे. तसं गावात येत असतो भाऊ, मी गावात येत असतो, पण 1-2 महिन्यात नाही आलो. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, 1-2 महिन्यात नाही आलो. दर्शक हेच चालू आहे आता. घरी कसं पोरग झालं मला. अरे लेख अभिनंदन, फार चांगलं. पहिली पोरगी आहे तुम्हाला नाही? हो पहिली पोरगी आहे, आता पोरग झालं. त्याच्यानं मग घरी कसं ते पोंगे गिंगे काढायचं हे ते सासूबाई आहेत करेले, पण ते नाही एवढं ऍडजस्ट होऊन राहिलं. त्याच्यानं मग गावात जातो, आपले आसपासचे बाईच्या गावात जातो, इकडे तिकडे. जरा असं पोंगे गिंगे तयाचं जरा हे होऊन राहिलं मागं पुढे. त्याच्यानं बिझनेसही जरा का आपला डाऊनच गेला. करणारा नाही घरी येऊन, तर आपण इकणारा किती तयार असला तरी करणाऱ्याचं पंचायत पडली ना. त्याच्यानं भाऊ 2 महिने झाले तुमच्या गावात आलोच नाही मी. बरोबर आहे, तेच तर म्हटलं, मला दिसलं ना तुम्ही. आणलं बा मुरली भाऊ गाव सोडलं आपलं. असं ते जातो इकडे. काय झालं मी नसलं काय, तसं उपट आहे तो, भल्ला जीवनी आहे तो. व्यवहारात चांगला नाही की तो, लय गिदाळा व्यवहार आहे त्याचा. अरे टाकून द्या पैसे, पण त्याचा व्यवहार करू नये, एवढा आरामखोर आहे तो. मला 2-3 खेळ बुडवलाय त्यानं. आता सांगा, घरी उदार सामान असतेच. आता गावातलं दुकान आहे किराणा असं वाटते, जाऊ दे बा, दुसऱ्या इकडून आणल्यापेक्षा गावातल्याचा फायदा. 2-3 दिले का ना, शिल्लक मांडले. ओस आहे मग म्हणे तुमच्या पोरानं नेलं, एकदा पण तुमच्या पोरीनं नेलं, लेकराईवर आणते. आता आपल्याला समजत नाही का आपण काय काय आणलं काय काय नाही. पण ते आता कसं आहे, मग काय आलं 2-4 सौद्यासाठी हमरी तुमरीवर या, त्याला देऊन दिले पैसे, त्यापासून कान पिवला. त्याच्या दुकानातून चहाची पुढे तर नाही आणत आता मी. अरे कसं आहे लेख. नाही मले त्यानं पैशा गिशाच्या बाबतीत काही नाही फसवलंय का परी. जसं ठरल्या भावात घेतले, पुंगे पैसाही दिला, बाकी काही नाही. पण ते म्हणे तो कटून नाही राहिला माल, मग राहू दे गड्या, काय काय जबरदस्ती थोडी आहे, करार आहे का. राहू दे म्हणलं. काही नाही ना, डबगही चालू त्याचा कारभार, काहीच माल नसते त्या दुकानात. पोट्टलय व्हायचं निघाला त्याचं, सारे 10 लाखाचा भावच समजला त्याला. अरे पोट्टलय व्हाय गेलं, काहीच नाही करत, बापस होत्या सारखं घंटे गावावर. ते बापाची गाडी घेऊन दिली, ते चष्मा लावते आणि साऱ्या गावात ते फटफाट करू हिंटे गाडी घेऊन, काहीच नाही करत. दुकानातही बसत नाही, हेच सबन करते. वावरातलं बी करावं लागते याले, दुकान बी सांभाळा लागते, सोयरे दायरे सबन. पोट्ट निरा हुल्लर निघालो ना, काय करीन आता, दुकान बंद करते ते पाहिजे वजे मी सांगतो तुम्हाला. अरे असं आहे का, काही माहित नाही बा आपल्याला यातलं. तो माणूस म्हणजे राजू त्याचं पोरग शिकून राहिलं म्हणे, काय म्हणे कोणता कोर्स करून राहिला, साजरी नोकरी लागते म्हणे आपल्या पोराले. काही सांगे बा, आता मी येत जावतो, पंखे घेऊन येत जावतो, सांगे लय बळा आहे सांगे पोराच्या. हुशार आहे म्हणे मा पोरग.
येलेच माहित होतं याचं पोरग हुशार. लय लावले दिवे पोरानं. अरे बरेच दिवे लावले, आता गावातलं काम आहे का आले बदनामी करू मी. काय आता जाऊ द्या, घ्या समजून तुम्ही. शिक्षणात तर नाही, बाकीच्या कामात लावले पट्ट्यानं दिवे. उल्लर आहे ना ते. बरं जाऊ द्या, सोडा पिक्चर. तुमचं कसं काय? चांगलं आहे पोराची तब्येत गिब्येत साजरी चांगली आहे, घरची तब्येत आहे ते. हो हो, सगळं चांगलं आहे भाऊ. हो सगळं चांगलं आहे. आता मी पत्रिका दिलच, बारशाचा कार्यक्रम आहे. म्हणजे आता 12 झाले का? नाही नाही, महिना दीड महिना होत आला. पण ते माझी बहीण असते पुण्याले, मला भाऊ मुंबईला असते, तुम्हाला तर माहित आहे आपला किसना. तर ते लेकरायच्या पेपरायच्यानं राहील तर ते म्हणत की नाही, कार्यक्रम मोठाच करायचा. मग बाईची पोरीची 10वी होती यंदा. हो, मॅट्रिक झाली ना मग बहीणची पोरगी. हो, हुशार पोरगी आहे. तर तिचे पेपर असल्याच्यानं एकुलती एक, मग मला भाषण नाही कार्यक्रमात काय साजरं, म्हणून कार्यक्रम पुढे ढकलला. घरच्या घरी पूजापाती करून घेतली बाईनं त्या रोजी. असा कार्यक्रम आहे. हो, ते माझी बहीण भाऊ मापेक्षा लय इंटरेस्ट आहे देईले कार्यक्रम माहित. हो, लय हरी काय देईले. तर तेच करून राहिले. खरं तर आपण काय चाली सुती लावावं का, पत्रिका दिन भाऊ मी, ये जा. अरे नक्कीच वा काऊन नाही. बरं येतो. हा असं आहे, 2 मिनिटं कोणासंग बोललो. आता हा 50 पैशाची पत्रिका माझ्या हातात देईन, 100 रुपयाची थाली जेवायला लावीन. काय नाही ना काय नाही, 100-200 मला त्याच्या लेकराच्या हातात द्यायला लागेल. सारखंच आहे ना ते. आबा मेला नातू झाला, त्याच्यापेक्षा उन्हाचं कुठे जाऊ नाही, कोणाला अटकून बोलूही नाही, पण कोणाची फुकटची पत्रिका घेऊ नाही. दायपुंका खायला जाण, फालतू 100-200 चुना लावा. घातलं का ग? अरे सुरेश भाऊ, बोला. मी येतच होतो तुमच्या अंग. बरं झालं भेट झाली. कसं काय आमच्या गावात कसं काय चक्कर मारला, काय कार्यक्रम घेतला का बा? अरे उन्हाळ्या म्हटलं म्हणजे आपला बिझनेस का, मग काय झालं गण सर आहे. उन्हाळ्यातच आपला बिझनेस राहते. पाणी पडल्यावर थोडी लोक पंखा देतात. ते सकारामच्या पुरीचं लग्न आहे ना, त्याच्या तिकडे आलतो. आपल्याला भेटला लोक कॉन्ट्रॅक्ट. ते गोविंदरावच्या पोराचा नानमुखी आहे म्हणे, तर ती आलो बोलून. मग तिथे आलता फोन मध्ये. असं का? आपल्याला भेटीन का दिवस? हा काय बापा? हा काही नाही बा, बारशाचा कार्यक्रम राहील आपल्या पोराचा. तर आता कसं आमच्या घरी साऱ्या कार्यक्रम आहेत, स्वयंपाकाचं तुमच्याच हातचं असते. हा तर काय लागेल नाही त्या तारखा गिरखा. तारखा तर लागेलच आहे. तुम्ही सांगा कधी आहे तुमचा कार्यक्रम, पाहिजे मी अगदी झालं तर. एका दिवशी जर आला तर पाळून घेईन. बाया घेत पोया करेल बाया, तू त्याचं काही टेन्शन नाही. नाही पोया करायच्या बाया नका टेन्शन घेऊ. माझ्या देटातल्या बाया करतात पोळ्या. पण मला भाजी काय आता ओळी ठेवतात. माझ्या भाऊ आला की बोलतच होतो मी तुमच्या संग राजू. आता ते काय ठरवतात काय नाही, ऍटम काय ठेवतात त्याच्यानुसार. बर चालते ना, दिन मी तुमचं काम काढू. काय 100 लोकांचा कार्यक्रम आहे ना. हो, कमी पण जास्त नाही. बारशाचा कार्यक्रम भाऊ, जवळचे नातेवाईक आपल्या गावातले. बरं काही करू नाही मग. हो चालते, मग करता मला फोन, सांगता तुमचा भाऊ आला की. चालते भाऊ. काय हो माय, या गेट बाई उघडं टाकून टाकतात. माय कुळल्या माय बेन मांजर आली, कुत्रा आलं, काय बकरी ढोर काय घुसलं घरात, आपत होईल ना. काय करा बाई, किती केप सांगा बाई, गेट लावा म्हणून लावतच नाहीत बाई. उघडं टाकतात, भन चालले. आता अति का बसू कमी, मग धंदा राहिला माय. आम्ही नाही येत, ऊन झालं बापा. माय बाबा गल्ला करतात. माय घरीच करतो मी. काय झालं, काय करावं लागते, कुठे चालली होती? उन्हाशी हिंडत राहता, सुट्ट्या लागल्या जसं घरी राहता येत नाही. नाही ना माझी, ते रिद्धी म्हणते तिच्या घरी चाल म्हणते. ते तिच्या घरी ते आईस्क्रीम करून राहिली. म्हटलं मी नाही येत, माझ घरी करतो मी. आजी दूध उरलं की त्याचं बरं मला, आपल्या घरी करतो मी आईस्क्रीम. आजचं दूध नाच नको करू, तसंच राहू दे. पाहिजो खाली माय कुळल्या पाहिजो. दिसल्या ना माझी, मला काय दिसल्या नाहीत काय? आणि काय नाही केली माझी, त्या तर मागे केलत्या ना. अहो माय, त्या उलशाकच झालत्या, उलशाकच केल्या. तो आईले दवाखान्यात न्यायला लागलं तर मग राहिलं ते. झालं का माय करणं येतं ना सरे. आता म्हणलं करून घ्या. बरं आहे बाय, आता जाऊ नको कुठे काय, आणि गेट बंद कर, तीच बस. अंदर बस होती, उन्हात बसशील नाही तर माय बाई ऊन गिन लागीन. मी आता मागं अंदरला धंदा करतो, लक्ष ठेवजो. ढोर वासरावर लक्ष ठेवजो बोरी, नाही सारा धिंगाणा घालशील. नाही ना माझी, तीच बसतो मी. जाय तू तर ती नको बसू उन्हाशी, ऊन लागीन. अंदर बस तिकडे. ध्यान ठेवलं की झालं, मी गेट बंद करतो. हे झालाय का स्वयंपाक? का मामा स्वयंपाक झाला का? शांता स्वयंपाक झालाय म्हण, नाही झालाय म्हण.
काही झाला आणि काही राहिला तो झाला का? हो झाला मा स्वयंपाक. माय बाई व कुरड्या घातल्या का? हो माग माय काय 1 किलोच्या तर घातल्या होत्या व मग हिच्या बायतपणात राहून गेलो. दवाखान्यात गेलो आणि तिकून आलो नव्हती का मग बायतीन बाई घरात असल्यावर लेकराचं करावं बायतीन बाईचं करावं का हे करावं माय राहिल्यास मग म्हणलं आता करा. पण परत दिवशी टाकले होते गहू. काल उपासले गाटगुट केले ना आज लागे टाकून दिला कुरड्या. कशा आल्या पांढ्या फुटा का की हो मा त्याला हातच्या कुरड्या काय पाहा लागतात नाही बाई कळ्या अशा पडतात मानीरा फुलावानी मस्त. का बिंके सुट्ट्या लागल्या नाही? हाव काकू सुट्ट्या लागल्या ना आता. बरं आहे नाही मग आता का मा हे कार्यक्रम आहे म्हणतात. हे मुरले भाऊ आलते सकून मादारात होते मी सळात टाकू राहील ती तर मला म्हणत आटपा आता बरं काम कार्यक्रम आहे गहू निष्ठूस करायला या लागते म्हणून राहिली. हो हो माय बाई ते आता झाले ना माझे श्रावणीचे पेपर झाले राणीचे पेपर झाले. हो त्याने घेतले नाही काही सामान घेतलं म्हणत आता बाबूच्या याचं आशानं पायना घेतला बाई. आशानं पाळणा घेतला लेकराले लागे म्हणतात नाही कपडे हे ते सगळं घेतलं. तर आता त्याचा फोन आता येतो मग 1-2 दिवसात मग दिवस ठरवू म्हणत करू मग त्या दिवशी. आता काय कार्यक्रम करू ना आता काय मुहूर्त पाहा लागते का काय करा लागते. आपापल्या सोयीचा कार्यक्रम त्याची हौशीसाठी हाय असं पण आता उठा ठेवण हा सारा खर्च नाही तर आता तसं पाहिलं तर झालं बरंच. पण त्याची माय हौस राहिली ना. हौस मोठी असते ना माय बाई मग हाय माय त्याले हौशी आत्या हाय हौशी काकी हाय काका हाय सारे हौशी आहेत मग कोण त्याचं कोड कौतुक होणार नाही. काय करू राहिला निजला का ना तू? नाही निजला नाही जागीच आहे. आता त्याचं अंगिंग घेतलं जपलं होतं जपेतून उठलं ते पावडर गंधच करत असेल त्याची. हो झोप झाली. असं का काही दिसले नाही दरवाजा वळेल होता मी काही पाहिला नाही मी तोंड नाही घातलं सरकी शेती इकडे झाली. मग आता कार्यक्रम आहे तर बाई हे पाय आता तुला तर माहित झालंच तर आता घरचं काही शिल्लक धंदे नको काढू. माय बाई तू मस्त कुरड्या करून राहिली मला म्हणतो शिल्लक धंदे नको काढू. सांग आता माय मारा आलत ना म्हणून टाकल्या. तसं त्या आता कार्यक्रमात 2-4 दिवसात आता आशा येते तर मग सांगतेस ते येतेस तुमच्या घरी पहिले आल्या तुम्हाला देतेस सारी खबर बात. हो ते काय सांगा लागते हो मा आम्ही करतो बरोबर येतोय हिशोबानं.